तू काम करते अजून गेली नाही डबा खायला? अरे हो मॅक, हे घे, आज डब्यामध्ये सोड्याची खिचडी आहे. जा जाऊन खा तुम्ही. दूर जा. अरे यार मला नाही जाणार जेवण, मला नको. का? तू काय आधीच खाल्लंस की काय? आणि असं का चेहरा केलाय छोट्या बुबू सारखा? काय झालंय का तुमच्या दोघांना? आमच्यामुळे तुला सरांच्या शिव्या खाव्या लागल्या. चूक आमची होती, पण सर तुला बोलले तर आम्हाला छान नाही वाटत आहे. एक्झॅक्टली. आणि सरांनी पण एकदा ऐकून घेतलं असतं तर काय झालं असतं? आय मीन, he didn't have to yell in front of everyone. चूक केली, वी एक्सेप्ट, बट क्राईम नव्हता ना केला. दित्री, क्राईम नसेल, पण ऑफिसमध्ये कामाच्या वेळी लक्ष न देता फुल्ली गोळा खेळणं हे चुकीचंच आहे ना. म्हणजे इट्स नॉट फनी, इट्स नॉट क्यूट, बट इट्स रॉंग. आय नो तुम्ही दोघं सरप्राईज व्हाल आता मी जे बोलेल ते, पण मी पण कधी कधी चुका करते, मला माहिती आहे. हा, बट त्यांनी ओरडायला नको हवं होतं. आय मीन, नीट सांगितलं असतं तरी कळालं असतं ना, है ना? अगं ती सरांची स्टाईल आहे, ते तसंच बोलतात. आता नवीन आहे का आपल्यासाठी? बघतोय ना आपण. आणि चूक तुमची होती ना, त्यावरती सरांनी तसं रिॲक्ट केलं. तर स्वतःची चूक असताना आपण समोरच्याने असं का रिॲक्ट केलं असं बोललं तर चुकीचं आहे ना, म्हणजे मूर्खपणा ठरेल. आणि त्यांचा स्वभाव तसाच आहे, ते असं पटकन रिॲक्ट करतात पण नंतर शांत सुद्धा होतात. अँड डोंट वरी, ते होतील नॉर्मल. इट्स ओके. आपण थँक्यू. नाही म्हणजे तू ज्या शिव्या खाल्ल्या, तू सांगितलंस तर आम्ही खेळत होतो तर आम्हाला त्या शिव्या खाव्या लागल्या असत्या. हा, थँक्यू. चला आता झाला थँक्यू बँक्यूचा कार्यक्रम. आता जा आणि डब्बा खा. मी ना आता एक असं गोष्ट मला अशी कळली की तू ना सरांच्या बाजूनी बोललीस आता. एक मिनिट, लो बॅटरी. मी काय त्यांच्या बाजूने पार्टी बिर्टीमध्ये जात नाहीये. मी फक्त जे चुकीचं आहे त्याला चूक बोलते आणि जे बरोबर आहे त्याला बरोबर बोलते. कळलं? आणि तर जा ना आता जेवायला. पण मग तुला जेवायचं नाही? नाही, मला तरी भूक नाहीये. ठीक आहे मी जातो, पण पमा काकीला सांगतो की तू जेवत नाही म्हणून. नाही नाही नाही, नको 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 सांगतो नको ना. नको. मग चल. नाही ऐकणार ना तू. झालं? चल. स्वामी, बाय. ए बाय, लवकर ये. चकल्या पॅक करायच्या आहेत, नाही तर नरम होतील. अजून काय? अजून काय नाही. सकाळी किती वाजता उठलीस? नेहमी सारखीच 6 वाजता. बाय. ही पोरगी पण ना काय करते? बापरे, 6 वाजता? मम्मीला मदत करायची असते ना म्हणून. अच्छा हा. मग झोप झाली का रात्री? किती वाजता झोपलेलीस? तुम्ही कधी झोपलात? मी झोपलोच नाहीये रात्रभर. तू स्वप्नात येत होतीस ना सारखी सारखी. काही या. बरं मला सांगा, डब्यात काय आणलंय? भेंडीची भाजी आहे ग. मला ना अजिबात आवडतच नाही भेंडीची भाजी. काय हे आवडत नाही ते आवडत नाही, सगळ्या भाज्या खायच्या. हा बर बाबा, तू बनवशील ना तेव्हा सगळ्या भाज्या खाईन. तुझ्या हातचं विष पण खाईन मी. काय बोलताय तुम्ही गौतम? नाही बट सिरियसली आशू, आय लव्ह यू. काय झालं? काय झालं? ओठाला लागले का त्यांना? काय दाखवते? गौतम, बघू 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 काय दाखवतायत ते बघू. मला काय झालंय बघू ग बाई. मी दाखव. ठीक आहे ना, तुम्हाला काय लागलं वगैरे का? काय ओठाला असं काय करते? हा, काय 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 नाही आशू, मी नंतर करतो ना तुला सगळं. नाही नाही, बोला ना बोला. काय दाखवत होतात? मला सांगा, मला सांगा. काय नाही झालं, ब्रेक होता म्हणून फोन केला. झालं बोलून. ठेवतो. बाय बाय. बाय बाय बाय. अगं खूप वेळ हाका मारत होते, तू नाही आली म्हणून मी आले. मला सांगायचं ना, गौतमशी बोलत होती म्हणून. नाही ते मी येतच होती मम्मी, पण तेवढ्यात यांचा फोन आला ना. तो लंच ब्रेक असतो ना. वेडीच आहेस. मला सांगायचं ना, गौतमशी बोलतेय. मग मी आणि काय बोलत होतात तुम्ही? मला भेंडीची भाजी आवडत नाही. नको नको, सगळ्या भाज्या खायला पाहिजेत. काय आज
करतात तुम्ही? नाही नाही नाही, म्हणजे दोन प्रेमात असलेली माणसं आहेत ना, ते असंच काहीतरी निरर्थक बोलतात. पण चांगलं आहे हा, हे खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही एकमेकांशी बोलताय ना, ते चांगलं आहे. कारण तुम्ही काय बोलताय ना, याला महत्त्व नसतं, पण तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढताय आणि बोलताय, हे खूप चांगलं आहे. म्हणजे मग एकदा संसार सुरू झाला ना, की घर, मुलं, घरातली माणसं, घरातली कामं, सगळं ह्याबद्दलच बोललं जातं. पण हा जो वेळ आहे ना, तो खूप छान असतो. अशा खूप आठवणी जमा करायच्या आणि आपल्यापाशी ठेवायच्या. पण मम्मी, तू आणि पप्पा पण तर नेहमीच असाच वेळ काढता ना, गप्पा मारता. मग आम्हाला कोण आहे एकमेकांशिवाय? अगं, हा संसार आम्ही दोघांनी मिळून उभा केला, कोणाच्याही मदतीशिवाय. खरं सांगू, आम्हाला ना एकमेकांशिवाय दुसरं कुठलं जगच नाही आहे ग. पण तुम्ही सुद्धा असेच सतत एकमेकांशी बोलत राहा, बोलाल ना? हा, बरं, आता मला मदतीला येते का अजून फोनवर बोलायचंय? नाही, येते ना. बोल बोल. नाही नाही नाही, मी येते नंतर बोल. अनु, एवढ्या लवकर कशी आली? असंच. अगं, हिला काय झालं आता? असेल मम्मी, लेक्चर्स नसतील ना तिचे म्हणून. अनु, चहा करू का तुझ्यासाठी बाळा? नाही, नको मला. बरं. चल, मला चकल्या भरायला मदत कर, नाही तर नरम होतील मग त्या. ए शरू, उद्या तुला इथे यायचं नाही ऑफिसला. ते ऑफिसला नको येऊ म्हणजे? आय मीन इथे नको येऊस. तुला मी लोकेशन आणि ॲड्रेस पाठवते, तिथे पोच. तेजस्विनी मॅम सोबत मीटिंगला जायचं. तेजस्विनी मॅम सोबत? येस, त्यांचं नवीन रेस्टॉरंट ओपन होतं, सो त्याच हँडल करतं. सो त्यांनीच मला सांगितलं तुला पाठवायला. पण म्हणजे इथे पण काम आहे ना माझं, आणि मी साक्षी ऑर्गॅनिकसाठी काम करते, खानोलकरांच्या रेस्टॉरंटसाठी. मला ओ हॅलो, तू तुझं कॉन्ट्रॅक्ट नीट वाचलं नाहीस का? तुझं कॉन्ट्रॅक्ट खानोलकर इंडस्ट्रीज सोबत आहे. सो या खानोलकरांचं कोणतंही काम असेल, त्यांच्या कोणत्याही कंपनीचं असेल, तुला करावंच लागणार आहे. तू नाही नाही म्हणू शकत त्याला. ठीक आहे, मी जय सरांना सांगून येते. तो गेला, आय मीन मगाशीच निघाला तो. डोंट वरी, मी तेजस्विनी मॅमला सांगेन अपडेट करायला, किंवा मी ऑफिशियली अपडेट देईन. ओके, सो आता घरी जा आणि उद्या 9:30 वाजता पोहोचा. तिला लेट झालेलं चालत नाही. आणि हे घे, ही फाईल चेक कर. उद्या प्रेझेंटेशन द्यावं लागेल तुला. ओके.